Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem कोणाला काय हवे from 3rd standard. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3रीचे कविता क्रमांक 5 कोणाला काय हवेत ही बघणार आहोत. अतिशय सुंदर अशी कविता आहे. सर्वप्रथम आपण कविता रीड करूयात आणि मग तिचा अर्थ बघूयात. कोणाला काय हवे. कावळ्याला हवे मेनाचे घर, बेडकाला हवी पावसाची सर. चिमणी टिपते तांदळाचा दाना, उंदीर शोधतो तेलाचा घाना. कपाटावर ठेवला लोण्याचा गोळा, मनी माऊचा त्यावर डोळा. पोपट मागतो कच्चा पेरू, चॉकलेटसाठी रडतो बाळू. आशा भाजेकर यांनी ही अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. चला तर मग कवितेचा आपण आता अर्थ बघून घेऊयात. कावळ्याला हवे मेनाचे घर. आता इथे बघा चित्रामध्ये, या चित्रात इथे काय कावळा दिसतो. या कावळ्याला काय हवे तर मेनाचं घर. कावळ्याला हवे मेनाचे घर आणि मेन म्हणजे काय, मेन मीन्स वॅक्स. बेडकाला हवी पावसाची सर. इथे बघा सगळ्यात खाली इथे बेडकाचे चित्र आपल्याला दिसत आहे. बेडूक म्हणजे काय तर फ्रॉग. या फ्रॉगला काय हवे आहे तर पावसाची सर हवी आहे. त्याला पाऊस आवडतो, पाण्यात राहायला आवडतं, म्हणून बेडूक काय मागतोय तर पावसाची सर मागतोय. ओके, आता पुढील लाईन्स बघूयात. चिमणी टिपते तांदळाचा दाना. चिमणी टिपते तांदळाचा दाना. आता इथे चित्रात बघा चिमणी दिसतीये पहिल्या पानावरच्या चित्रात, है ना. आणि ती काय करतीये तर एक एक तांदळाचा दाना टिपतीये. उंदीर शोधतोय तेलाचा घाना. उंदीर काय शोधतोय तर तेलाचा घाना. इथे चित्रातही तुम्हाला बघा उंदराला काय आवडतं तर तेल आवडत असतं आणि त्यामुळे तो काय शोधतोय तर तेलाचा घाना शोधतोय. पुढील लाईन बघूया. कपाटावर ठेवला लोण्याचा गोळा, मनी माऊचा त्यावर डोळा. तर इथे चित्रामध्ये तुम्हाला बघा कपाटावर काय दिसतंय तर लोण्याचा गोळा. हे बघा इथे लोण्याचा आपल्याला गोळा दिसतोय, है ना. आणि मनी माऊचा त्यावर डोळा. कपाटावर जो लोण्याचा गोळा ठेवला आहे त्यावर कोणाचा डोळा आहे तर मनी माऊचा डोळा आहे. म्हणजेच तिला तो लोण्याचा गोळा हवा आहे आणि त्यामुळे या मनी माऊचं पूर्ण लक्ष कुठे आहे तर त्या लोण्याच्या गोळ्यावर आहे. पुढे बघूया. पोपट मागतो कच्चा पेरू. इथे बघा चित्रात तुम्हाला पोपट दिसत असणार आणि त्याला काय हवे आहे कच्चा पेरू हवा आहे. पोपटाला पेरू खूप आवडतो त्यामुळे पोपट कच्चा पेरू मागतोय आणि चॉकलेटसाठी रडतो बाळू. म्हणजेच बाळू नावाचा एक छोटा मुलगा आहे, त्याला काय हवं आहे चॉकलेट हवं आहे आणि त्यासाठी तो काय रडतोय. ठीक आहे, तर इथे आपण कोणाला काय हवे ही कविता बघितली. या कवितेत आपण कावळा, बेडूक, चिमणी, उंदीर, मनीमाऊ, पोपट, बाळू या सगळ्यांना काय हवे या कवितेतून आपण बघितले. आणि या कवितेचे कवयित्री ज्या आहेत त्या कोण आहेत आशा भाजेकर. आणि खूप छान अशी ही कविता आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 3रीची कोणाला काय हवे ही कविता बघितली. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत